दोन मिनी इलेक्ट्रिक गिझर आपण इथं पाहताय। हा एका ग्राहकाने ऑनलाइन मागवला होता आणि हा आम्ही विक्री करतोय। तर ग्राहकाने इथे चौकशी केल्यानंतर ऑनलाइन मागवला की आमच्याकडे दर थोडा जास्त आहे म्हणून तो इलेक्ट्रिक गिझर आम्ही त्याच्याकडून काही तासांसाठी मागवून घेतलाय तुलनेसाठी। आता दोन इलेक्ट्रिक गिझर तुम्ही पहा, मी तुम्हाला एक एक फरक सांगतो। ह्याला कुठलीही मागे बॅक प्लेट नाही आहे ना MCB आहे, आणि ह्याला जर पाहिलात तर ह्याला एक बॅक प्लेट आहे आणि MCB आहे ती याच्यासाठी तरी हॅवेल्सची वापरलेली आहे। हे दोन फरक झाले। तिसरा फरक बघा, ह्याला प्लास्टिकवर फिटिंग आहे, हे प्रेस फिट, आणि ह्याला सगळीकडे स्टेनलेस स्टीलचे नटबोल्ट वापरलेले आहेत। आणि ह्याला इथे फिटिंग जे आहे ते फेस टू फेस आहे आणि फक्त साधा रबर वापरलेला आहे हा। आणि ह्याला या टॉपपेक्षा बॉटम थोडासा रुंद करून एकमेकात छान फिटिंग केलेला आहे आणि आतमध्ये सिलिकॉन रबर आहे। हा तिसरा फरक आहे। आणि चौथा फरक असा आहे, ह्याचा जर आपण करंट बघितला तर कमी भरतोय, म्हणजे कॉईल कमी वॅटेजची आहे, आणि ह्याचा करंट जास्त भरतोय, कॉईल जास्त वॅटेजची आहे, आणि ह्याला ISI एलिमेंट आतमध्ये बसवलेला आहे, ह्याला कुठलंही ISI एलिमेंट नाही। हा झाला चौथा फरक। आणि पाचवा फरक आहे, ह्याच्यामध्ये टेम्परेचर कट ऑफ आम्हाला आढळलेला नाही आहे, आणि ह्याच्यात टेम्परेचर कट ऑफ थर्मोस्टॅट जे काही तुम्ही म्हणता, पाणी उकळल्यानंतर आपोआप बंद होण्याची सिस्टीम, ती आढळलेली आहे। तर हा जो काही 4-5 मुद्दे आहेत त्याच्यामुळे तो फरक आहे। असा अर्थ होत नाही की दुसरीकडे स्वस्त मिळतंय आणि आमच्याकडे दर जास्त आहे म्हणजे आम्ही जास्त मार्जिन ठेवतोय। क्वालिटीमुळे ते मार्जिन आहे। आणि नंतरचा विषय सर्व्हिस, आपण या इलेक्ट्रिक गिझरला ड्राय रन जर झाला नाही तर कॉईल, कट ऑफ, केबल सगळ्या पार्ट्सना वॉरंटी देतो। आणि ह्याला फक्त म्हटलेलं आहे वॉरंटी कॉईलसाठी आहे, ती मिळणार की नाही हे ज्याचं त्याला माहिती। त्याच्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना फक्त किंमत हा एकमेव निकष मानू नये। अगदी मेन कॉर्डमध्ये सुद्धा फरक आहे याच्या, असे बारीक सारीक बरेच फरक आहेत, 5 ऐवजी 10 सांगता येतील, आणि ते खरोखरच आहेत। त्याच्यामुळे फक्त किंमत विचारून प्रत्यक्ष न येता फोनवरून ठरवू नका। आणि निष्कर्ष कुठलाही काढू नका। तुम्ही बघा, मी एक एक तुम्हाला दाखवतो। प्लेट नाही, MCB नाही, स्क्रू नटबोल्ट फिटिंग नाही आहे, ISI फिलामेंट नाही आहे, टेम्परेचर कट ऑफ नाही आहे, आणि ह्याला सगळं आहे। MCB आहे, प्लेट आहे, स्क्रू नटबोल्ट फिटिंग आहे, ISI एलिमेंट आहे, कॉईलचं वॅटेज जास्त आहे, आणि ही व्हरायटी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत लागू होते। 3 लिटरचा इलेक्ट्रिक गिझर असो, 10 लिटरचा इलेक्ट्रिक गिझर असो, गॅस गिझर असो, वॉटर प्युरिफायर असो, गॅस शेगडी, कूलर, घरघंटी, इन्व्हर्टर, बॅटरी, ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत या सगळ्याला हाच प्रकार लागू होतो। कोणी स्वस्त देतंय तर कुठेतरी त्यांनी क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलेली असते, कुठेतरी सर्व्हिस त्याच्याकडे मिळण्याची हमी नसते। तर विचार हा ग्राहकाने करायचा आहे की फक्त किंमत बघून खरेदी करायची आहे का। आता हा गिझर बसवायला सुद्धा कोणीही उपलब्ध नाही आहे, त्याच्यानंतर त्याला मेंटेनन्स आला तर कोणी उपलब्ध होईल की नाही ह्याची देखील शाश्वती नाही आहे। आणि हा जो गिझर आहे हा आम्ही लोकल लेवलला इन्स्टॉलच करून देतो, आणि नक्कीच ह्याच्या सर्व्हिसची आम्ही हमी देतो। धन्यवाद।